संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद महाराजची महान कथा. जेव्हा संपूर्ण गाव मोगलांच्या भीतीने थरथरत होतं, तेव्हा एक साधा माणूस पुढे आला आणि त्याने छत्रपतींच्या शरीराचे तुकडे गोळा करून इतिहास घडवला. तो धाडसी माणूस होता गोविंद महार. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. ते फक्त शूर योद्धेच नव्हते, तर स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांनी अनेक वर्ष मोगलांशी प्रखर लढा दिला, पण इतिहासात एक काळा दिवस आला. इसवी सन 1689 मोघल सम्राट औरंगजेब यांनी मोठे सैन्य पाठवले. संगमेश्वर येथे संभाजी महाराज अचानक शत्रूच्या हाती लागले. त्यांना पकडून औरंगजेबाच्या छावणीत आणले गेले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना एक प्रस्ताव दिला, इस्लाम स्वीकारा आणि तुमचे प्राण वाचतील. पण संभाजी महाराजांनी ठाम उत्तर दिले, मी माझा धर्म कधीच सोडणार नाही. यानंतर त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. 11 मार्च 1689 तुळजापूर येथे संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. इतकंच नाही, त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते नदीकिनारी फेकून देण्यात आले. मोगलांनी आदेश दिला, जो कोणी या शरीराला हात लावेल त्याला ठार मारले जाईल. आजूबाजूच्या गावात भयानक भीती होती. कोणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हता. सगळे लोक विचार करत होते, जर आपण अंत्यसंस्कार केले तर आपलाही जीव जाईल. पण त्यावेळी एक धाडसी व्यक्ती पुढे आली. तो होता गोविंद महार, एक साधा पण निष्ठावान माणूस. त्याने मनात ठरवलं, आपल्या छत्रपतींचा अपमान मी सहन करणार नाही. रात्रीच्या अंधारात गोविंद महार नदीकिनारी गेले. तेथे त्यांनी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे शोधायला सुरुवात केली. एक एक तुकडा त्यांनी गोळा केला. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात अभिमान होता. गोविंद महाराजांनी ते तुकडे सन्मानाने एकत्र केले आणि हिंदू परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कारही केले. ही घटना वधू बुद्रुक येथे घडली असे सांगितले जाते. त्या एका धाडसी कृतीमुळे गोविंद महाराजांचे नाव इतिहासात अमर झाले. आजही वधू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आणि गोविंद महाराजची समाधी लोक आदराने पाहतात. गोविंद महाराजांनी दाखवून दिलं, राजा असो किंवा सामान्य माणूस, स्वराज्यावर प्रेम असलं की माणूस इतिहास घडवतो. म्हणूनच आजही संभाजी महाराजांच्या शौर्याबरोबर गोविंद महाराजची निष्ठा देखील अमर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये छत्रपती संभाजी महाराज की जय नक्की लिहा.